विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र हो, आजचा व्हिडिओ हा सर्व टेट धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स केली, बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका आहेत। ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडत आहे की सर, आता आम्ही प्रेफरन्स फॉर्म लॉक केलेला आहे, आता याच्या पुढची नेमकी दिशा काय असणार आहे। ओके, आता पवित्र पोर्टलवरती याचा निकाल नेमका कधी लागेल। त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न केला की निकाल लागल्यानंतरचं पुढचं स्टेप काय असू शकतं। ओके, आणि त्यानंतर निकाल लागल्याच्या अगोदर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची तयारी करावी लागणार आहे, या बऱ्याच प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहेत। ओके, तर विद्यार्थी मित्र हो, आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि लास्टपर्यंत व्हिडिओ पहा। आणि तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट केला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो, जेणेकरून शिक्षक भरती होसपर्यंत आपण तुम्हाला सगळ्या अपडेट्स पुरवत राहू। आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फायदा झाला पाहिजे आणि एकही विद्यार्थी शिक्षक भरतीपासून वंचित राहिला नाही गेला पाहिजे। हा आपल्या याच्या मागचा सगळ्यात मोठा उद्देश आहे। कारण पहा, शिक्षक भरतीची जी प्रोसेस आहे ही रखडलेली प्रोसेस बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी मित्र कधी भरती होईल आणि कधी आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न साकार होईल याच्याच मागे आहेत। कारण पहा, तुम्हाला माहीत आहे 2017 पासून भरती प्रोसेस चालू आहे, त्यावेळेस देखील काही गोष्टी तशाच राहून गेल्या। त्यानंतर आता ज्या काही टेटची एक्झाम आहे आणि त्याची देखील प्रोसेस खूप स्लो चालू आहे आणि आता ऑलमोस्ट सगळ्या प्रोसेस कंप्लीट होत आलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचं बऱ्याच दिवसापासूनचं स्वप्न आहे बऱ्याच टेटधारकांचं की लवकरात लवकर भरती व्हावी आणि आपण शिक्षक म्हणून रुजू व्हावं। तर विद्यार्थी मित्र हो, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक आपल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्की होईल। तर चला तर विद्यार्थी मित्र, स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ, जो आहे पहिला प्रश्न आपल्या विद्यार्थी मित्रांचा की सर, याचा निकाल नेमका कधी लागणार आहे। तर विद्यार्थी मित्र पहा, आता ऑलमोस्ट 90% काम आता कंप्लीट झालेलं आहे, कारण तुम्ही आता प्रेफरन्स फॉर्म जो आहे तो पवित्र पोर्टलवरती लॉक केलेला आहात। ओके, यानंतर जी प्रोसेस आता सध्याला चालू आहे आणि अतिशय फास्ट गतीने प्रोसेस चालू आहे। प्रेफरन्स फॉर्म तुम्ही लॉक केल्यानंतर तुमच्या ज्या काही तुम्ही प्रेफरन्सेस दिलेले आहेत आणि जे काही तुमची मार्क्स आहेत टेटचे, त्यानुसार तुम्हाला ज्या स्कूलला तुम्हाला तुमचा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफची प्रोसेस आता सध्याला चालू आहे। कशा पद्धतीने कट ऑफ काढला गेला पाहिजे, कारण या इतकं सोपं नसतं की डायरेक्ट तुम्हाला तुमच्या मार्क्सच्या याच्या बेसिसवरती डायरेक्ट तुम्हाला अपॉइंटमेंट देणं, कारण तुमची कॅटेगरीज पाहावं लागते, तुमचा सब्जेक्ट पाहावा लागतो, त्यानंतर तुमचं माध्यम कोणतं आहे। ओके, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्या सगळ्या गोष्टी ठरल्या जातात आणि त्यासाठी थोडासा कालावधी लागू शकतो। ओके, पण जे काही आता इलेक्शन आहे, इलेक्शनच्या अगोदरच ह्या प्रोसेस कंप्लीट होणार आहेत, कारण अतिशय फास्ट गतीने प्रोसेस चालू आहे। ओके, तर ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्या सर्व टेटधारकांसाठी, कारण इलेक्शनच्या अगोदरच तुमचा निकाल लागणार आहे आणि तुम्हाला शिक्षक भरतीची संधी ही मिळणार आहे। तर हा आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केले होते। तर विद्यार्थी मित्र हो, तुमचा जो निकाल आहे तो अगदी जे काही आता इलेक्शन आहे त्याच्या अगोदरच लागणार आहे, त्यामुळे जास्त तुम्ही पॅनिक होऊ नका, बी पॉझिटिव्ह राहा। आणि अजून एक प्रश्न आपल्या विद्यार्थी मित्रांनी मला केला होता की सर, आता निकालाच्या अगोदर आम्हाला काय प्रिपरेशन करावं लागणार आहे, नेमका कोणत्या गोष्टी आम्हाला रेडी करावं लागणार आहेत, नेमके कोणते डॉक्युमेंट्स आम्हाला ठेवावे लागणार आहेत, ते देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण पहा, जर तुमची टेटमध्ये निकाल लागला, तुमची यादीमध्ये तुमचं नाव आलं, तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहतं आणि यामध्ये जर एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडून चुकून राहिलं गेलं, ओके, तर तुम्ही त्या स्पर्धेतून बाहेर होऊ शकता। तर विद्यार्थी मित्र, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण पहा, एवढ्या दिवसापासून तुम्ही प्रतीक्षा करत आहात, एवढ्या दिवसापासून स्ट्रगल करत आहात, शिक्षक भरतीची तुम्ही वाट पाहत होता आणि अगदी लास्टच्या पॉईंटला येऊन जर तुम्ही इथं चूक झाली, तुमच्याकडून एखादं डॉक्युमेंट मिस झालं, तर त्याचा परिणाम हा अतिशय होऊ शकतो। आणि तुम्हाला माहीत आहे बघा, आता जर तुमच्याकडून एखादं डॉक्युमेंट झालं आणि तुम्ही याच्यातून बाहेर झाला, तर तुम्हाला किती टेन्शन येऊ शकतं हे सांगणं इतकं सोपं पण नाही। पहा, ओके, तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स तुम्हाला काय रेडी करायचे आहेत याची मी पूर्ण लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही फाईलमध्ये व्यवस्थितरित्या सेट करून ठेवा, जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाही आहेत। तर विद्यार्थी मित्र, ज्यावेळी तुम्ही सेल्फ सर्टिफाईड केलं होतं त्यावेळेस जे डॉक्युमेंट्स
डॉक्युमेंट्स तुम्ही तिथं टिक केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तर तुम्हाला 100% लागणार आहेत. त्या व्यतिरिक्त दुसरे डॉक्युमेंट्स आपल्याला तिथं द्यायचं नाही. फॉर्म भरताना ज्यावेळेस तुम्ही सेल्फ सर्टिफाईड केलं होतं ज्यावेळेस तुम्ही ज्या डॉक्युमेंट्सला टिक केलं होतं तेच डॉक्युमेंट्स आपल्याला इथे लागणार आहेत. तर सर्वप्रथम पहा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट फर्स्ट डॉक्युमेंट सगळ्यांकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती तुमचा वयाचा पुरावा असतो, डेट ऑफ बर्थ असते, ते फर्स्ट डॉक्युमेंट लागतं. त्यानंतर 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका. ओके, या 2 गोष्टी जे सगळ्यांसाठी ह्या गोष्टी 2 लागणारच आहेत. ओके, त्यानंतर पदवी जे काही तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली आहे, तुमचं BSc म्हणा, BA म्हणा किंवा BCom म्हणा, तर डिग्री सर्टिफिकेट आणि कॉन्व्होकेशन्स ह्या दोन्ही गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. मार्कशीट, ओके, डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला, प्लस तुमची लास्ट TYची म्हणजे 3rd इयरची मार्कशीट आणि सगळ्या फर्स्ट इयरपासून 3rd इयरपर्यंत जरी सगळे डॉक्युमेंट तुम्ही ठेवले तरी अति उत्तम असणार आहे. ओके, कारण एखाद्या डॉक्युमेंटसाठी तुम्ही बाहेर होऊ नये. ओके, तर याच्यासाठी पहा फर्स्ट डिग्री सर्टिफिकेट आणि मार्कशीट. त्यानंतरचं डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके, जर लागू असेल तर जर तुम्ही D.Ed असाल आणि तुम्ही फक्त 1ली ते 5वीसाठी प्रयत्न करत असाल तर पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं नसणार आहे. तर हे जे मी डॉक्युमेंट्स पूर्ण लिस्ट तुम्हाला सांगतोय ते तुम्ही डोक्यात घ्या की तुम्हाला लागू आहेत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सेल्फ सर्टिफाईड केलं होतं, ज्यावेळेस तुम्ही ज्या डॉक्युमेंटला टिक केलं होतं ते तुम्ही हे ग्राह्य धरा. ओके, नाहीतर D.Ed धारक विद्यार्थी म्हणतील सर आमचं PG तर झालेलं नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं नाही आहे, ते आम्ही कुठून आणू, तर तुम्हाला ते लागू नसणार आहे. जे विद्यार्थी 11वी 12वीसाठी 9वी 10वीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काही विद्यार्थ्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असतं आणि B.Ed झालेलं असतं, त्यांनी 9वी 10वीसाठी तयारी केलेली असते. त्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं MSc असेल, MCom असेल किंवा MA असेल, याचं तुमचं मार्कशीट लागणार आहे. त्याचबरोबर बोर्ड जे काही कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशनचं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट म्हणतो, ते देखील इथं तुम्हाला लागणार आहे. ओके, तर पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं साधारण 2 वर्षाचं असतं. 2 वर्षाच्या मार्कशीट व्यवस्थित ठेवा आणि तुमचं लास्ट इयरचं टोटल ॲग्रिगेट मार्क्स असतात ते सर्टिफिकेट देखील खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचं जर B.Ed झालं असेल, B.Edचं सर्टिफिकेट आणि जे काही डिग्री सर्टिफिकेट आहे ते देखील, त्यानंतर D.Ed असेल, BPEd असेल, या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर अजून काही लिस्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. पाहिलं B.Ed आहे, त्याचबरोबर तुम्ही BPEd असणार आहे, D.Ed असणार आहे, B.Ed असणार आहे आणि त्यांच्या दोन्ही गुणपत्रक तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. ओके विद्यार्थी मित्रो, आणि त्याचसोबत पहा तुम्ही जर अजून एक महत्त्वाचं ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स तुम्हाला मी सांगतोय. ज्यावेळेस तुम्ही जर तुम्ही महाराष्ट्रात ऑलमोस्ट आता सगळ्या महाराष्ट्रातलेच विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट काढून ठेवा. ओके, ऑलरेडी तुम्ही काढलेलंच आहात तर डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. आणि जर कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडत असाल SC ST, ओके, तर तुम्हाला जातीचा दाखल्याचं प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला लागू असल्यास ते तुम्हाला काढणं खूप गरजेचं आहे. जात वैधता प्रमाणपत्र असल्या, जर कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटीसाठी कसं असतं, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तरी चालून जाईल, पण कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला अपॉइंटमेंट झाल्यानंतर साधारण 6 महिन्यानंतर तुम्हाला ते तिथं दाखवावं लागतं. ओके, त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटीसाठी एवढं टेन्शन घ्यायचं गरज नाही, एवढं पॅनिक होण्याचं गरज नाही आहे. ते तुम्ही 6 महिन्यानंतर देखील तिथं दाखवू शकता. ओके, कास्ट व्हॅलिडिटी. त्यानंतर पहा समांतर आरक्षणाचे काही डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला लागू असल्यास, ओके, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र लागू असल्यास ते देखील गरजेचं आहे. ज्यांना ते लागू आहे त्यांच्यासाठी सांगत आहे मी. माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र ते देखील लागू असल्यास, पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र लागू असल्यास, प्रकल्पग्रस्त, काही विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहेत ते असल्याचे प्रमाणपत्र जर तुम्ही त्या भागात मोडत असाल प्रकल्पग्रस्तामध्ये, तर ते भूकंपग्रस्त असल्यास त्या तिथलं प्रमाणपत्र, कारण तुम्ही ऑलरेडी जे सेल्फ सर्टिफाय करताना टिक केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे. ते सोडून दुसरं काही तुम्हाला लागणार नाही. बाकी कुठलेही डॉक्युमेंट्स तुम्हाला विचारले जाणार नाहीत. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याचे, विभागीय क्रीडा असल्याचे याचे पडताळणी अहवाल, म्हणजे तुम्ही जर स्पोर्टमॅन असाल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे. ओके, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन ह्या स्पोर्ट कोट्यातून होत असतं. जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट असेल तर तुम्ही कम्प्लिटली या स्पर्धेतून बाहेर होऊ शकता. तर त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्या डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थितरित्या ठेवा. त्यानंतर अनाथ असल्याचे प्रमाणपत्र, ओके, तर लागू असल्यास हे देखील, काही विद्यार्थी अनाथ असतात त्याच्यासाठी देखील त्यांचे काही प्रमाणपत्र असतात. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचं प्रमाणपत्र.
तर हे देखील लागू असल्यास तुम्हाला द्यायचं आहे. स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे देखील लागू असल्यास, त्यानंतर 1991चे जनगणन कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र. ओके, हे सगळ्यांसाठी लागू नाही, ज्यांनी टिकलेलं आहे त्यांच्यासाठी हे आहे. 1994चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र. ओके, तर ऑलमोस्ट विद्यार्थी मित्र सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी सांगितलेले आहे. तर या पद्धतीने सगळे डॉक्युमेंट्स रेडी करा. तर ऐन सिलेक्शन तुमचं होईल आणि त्या टायमाला जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल, ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही स्पोर्ट कोट्यातून आला आहात, भूकंपग्रस्त याच्यातून आला असेल, आत्महत्या शेतकरीग्रस्तमधून आलेला असाल किंवा माजी सैनिकच्या कोट्यातून आला असेल आणि तुमच्याकडे ऐन टायमाला ते डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही त्याच्यातून बाहेर होऊ शकता. त्यामुळे सगळ्यात अगोदर हे डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या जपून ठेवा आणि जर कुठले डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर ते सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करा, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके विद्यार्थी मित्र हो, आणि बरेच विद्यार्थी मित्र पॅनिक होत आहेत, सर आमचा मार्क्स कमी आहेत, आमचं सिलेक्शन होईल का नाही. तर बी पॉझिटिव्ह राहा. ओके, होप्स ठेवा. तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस याच्यामध्ये आहेत. तुमचा स्कोर जरी कमी असेल तरी बरेच विद्यार्थी हे स्पर्धेतून वगळले गेलेले आहेत. ते ऑलरेडी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते देखील बरेच विद्यार्थी अजूनही मेसेज करत आहेत आणि सगळ्यांच्या मेसेजला मला उत्तर देणं पॉसिबल नसतं बिझी शेड्यूल असल्यामुळं. त्यामुळे विद्यार्थी मित्र हो, जर तुमच्या काही प्रॉब्लेम असतील तर सगळ्यांचे जे काही कमेंट्स असतील त्याच्या बेसिसवरतीच मी काही व्हिडिओ तुम्हाला बनवत राहील आणि तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम एकत्रितरित्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ओके, काल आपले बरेच विद्यार्थी मित्रांनी मला प्रश्न केले होते, त्यांच्या सगळ्याच प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ आवडला आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ स्प्रेड करा, जेणेकरून प्रत्येक टेटधारकांना याचा फायदा होईल. सो विद्यार्थी मित्र हो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.